तर आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण जे आहेत ते सध्या क्रिकेट चाहत्यांसोबत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निखिल, खरं म्हणजे महिला क्रिकेट टीमनं हा संपूर्ण विश्वचषक जो आहे तो त्याच्यावरती आपलं नाव कोरलेलं आहे। एक ऐतिहासिक असा क्षण आहे। काय चाहत्यांच्या प्रतिक्रिया आहेत? सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहायला मिळतोय, जल्लोष पाहायला मिळतोय। नक्कीच सचिनजी, मोठा उत्साह आहे, मोठा दिवस आज या ठिकाणी, कारण भारताचा ती महिला टीम आहे ती विश्व कप आहे ती जिंकलेली आपण पाहतो। मोठा जल्लोष, मोठा जो आनंद आहे तो या ठिकाणी आपल्याला मुंबईच्या रस्त्यावरती पाहायला मिळतोय। आणि हे सर्व चाहते वर्ग आहे ते या ठिकाणी स्क्रीन लावून हा संपूर्ण मॅचचा आनंद आहे ते घेत होते। काही या ठिकाणी जे क्रिकेट प्रेमी आहेत ते देखील आहेत, प्रत्येक मॅचला, भारताच्या महत्त्वाच्या मॅचला हे स्क्रीन लावून एन्जॉय तो करत असतात, मॅच पाहत असतात। काय सांगाल आजच्या मॅचचं महत्व? सर्वात महिलांनी हा जो कप आहे तो तो खूप अभिमानाचा दिवस आहे आजचा, कारण पहिल्यांदा म्हणजे इंडियामध्ये आपलं वुमन्स वर्ल्ड कप झालाय आणि आपण पहिल्यांदा हे वर्ल्ड कप जिंकलेलं आहे। मुलींनी करून दाखवलाय। हा खूप अभिमानाची बाब आहे आणि आपल्याला तुम्ही इथे बघू शकता की जो उत्साह आतापर्यंत म्हणजे या फील्डमध्ये मुलींबाबत जो क्रिकेटचा एक हे होता ते आता एक गेम चेंज झालाय। लोकांचा एक आजचा बघायचा दृष्टिकोन बदलला। आज तुम्ही बघू शकता पूर्ण स्टेडियम फुल आहे, इथे पण तुम्ही बघू शकता हाऊसफुल आहे आणि आम्हाला खूप खूप अभिमान आहे की आपल्या मुलींनी करून दाखवलाय आणि मी तुमच्या टीमला आणि सर्वांना धन्यवाद देतो। आपण पाहतोय तर या ठिकाणी महिला देखील आहेत ज्या या ठिकाणी हातामध्ये फूल घेऊन या पोहोचलेल्या आहेत, मॅच बघत होत्या। ताई, मॅच बघत होतात, आज मॅच विन झाली आहे, काय वाटतंय महिलांनी? आपल्यासोबत थेट डी.वाय. पाटील स्टेडियमवर जिथे मॅच झालेली आहे आपले प्रतिनिधी रवी खरात जोडले गेलेले आहेत। रवी, सध्या क्रिकेट स्टेडियम बाहेर प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया आहे? कारण की अखेर महिला विश्वचषकावरती भारतीय संघानं आपलं नाव कोरलंय, एक ऐतिहासिक असा क्षण आहे। महिला क्रिकेट टीमनं आता विश्वविजेतेपद जे आहे ते क्रिकेटमधलं मिळवलं। सचिन, अगदी बरोबर आपण पाहतोय की सकाळपासून नवी मुंबईमध्ये रिपरिप पाऊस सध्या सुरू होता, मात्र काही वेळानंतर तो पाऊस थांबलेला आहे। आता सध्या मी डी.वाय. पाटील या स्टेडियममध्ये आहो। आपण पाहतोय की काही वेळापूर्वीच